तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच ओपनिंग झालं सकाळी, तुम्हाला माहितीच असेल. तसंच घरी आलो दुपारी 2 वाजेपर्यंत. त्यानंतर मग थोडा आकाशला पण कॉल केला. आता आकाश मुंबईमध्येच राहणार, आता मी गावी जाणार. तर भावासोबत फिरायला आता कमी वेळ भेटतो आहे, त्याच्यामुळे घरी पण एकटा बोर झालो होतो. तर त्याला बोललो कुठेतरी जाऊया फिरायला. आकाशला तर सर्व माहीत आहे इकडं. तसंच बायकाला स्टेशनला राणीची बाग म्हणून आहे, तिथे जाणार आहोत आम्ही आता. तर सकाळी तर रिक्षाचा प्रवास होता, पण आकाशला बोललो आता थोडं चालूया, बरं वाटेल. चला तर मग व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत, खूपच इंटरेस्टिंग होणार आपला आजचा व्हिडिओ. आज आलो आहे तर फिरून घेतो थोडं. तर फायनली आम्ही चालत बोलत सोबत स्टेशनला एकदाच्या आलो. आता स्टेशनला आलो तर इथूनच आता लोकल पकडू, नेहमीप्रमाणेच लोकलचा प्रवास. मस्तच. दिव्यातलं हे मार्केट रोजच भरतं, कारण दिवा स्टेशनला गर्दी खूप असते, त्याच्यामुळे इथे रोजच मार्केट असतं. बघा इकडे मार्केट, गर्दीसुद्धा आहे. एवढ्या गर्दीतनं जाणं म्हणजे खूपच कठीण आहे. खरंच मुंबईकरांची लाईफ खूप कठीण आहे आणि खूप स्ट्रगल असतं त्यांना, ते करावं लागतं, ते आता समजतं आहे. बोललो होतो ना तुम्हाला गर्दी, तर ही बघा गर्दी, बघा किती गर्दी असते या लोकलमध्ये. खरंच प्रवास करणं एवढं कठीण असतं ना. फायनली पोचलो भायखला स्टेशनला, आणि इथूनच 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. गर्दी पण खूप आहे. चला तर मग लवकरच निघूया. रिटर्न जायचं आपल्याला दिव्यामध्ये, खूप लांबचा प्रवास आहे. वाजले 5, उशीर होणार आहे जायला. दिव्यात जायचं रिटर्न, 1 तासाचं रनिंग आहे. लवकर जावं लागेल इथून. 5 ते 10 मिनिटं वॉकिंग आहे. चल बाबा पटपट. स्टेशन मस्त आहे एकदम ना. सायन दादर ऐकायला फेमस मार्केट.
तर भावना जवळजवळ आम्ही पोचलो आहे आता. तर उत्सुकता वाढली एवढी, कधी जातो आणि त्या पिंजऱ्यातला वाघ बघतोय. खरंच आकाश तर एवढं सांगतोय, आतमध्ये खूप प्राणी आहेत, मस्त मस्त आहे, खूप पाहण्यासारखं आहे. तर आम्ही आता जातोय. तर भावना फायनली आपण पोचलो भायखला स्टेशनवरून. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे राणीची बाग. आणि तर कधीतरी आला असं भावानो, जसा कालचा दिवस आमचा एकदम बेकार गेला, तसाच आजचा दिवस सुद्धा खूप बेकार गेला आहे. आम्ही एवढे लांबून आलो दिव्यातून इकडे बघण्यासाठी, आणि खरंच आम्हाला माहिती नव्हतं 5चा टायमिंग बंद असतं हे. तर आत्ता 5लाच पोचलो आहे परफेक्ट. आमचं नशीब बघा किती खराब आहे. आता आम्ही आतमध्ये जात होतो तर दादा बोलले कुठे जात आहे, हे बंद झालं, चला आता घरी निघा परत. सॉरी भावानो, मी तुम्हाला आज हे दाखवू शकलो नाही. काहीतरी येईल नक्की. पण व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो, नक्कीच. सॉरी भाई लोग, नसीब है हमारा खराब. तर आकाशला पण भूक लागली. आकाश दुपारी काय जेवलं नाही, त्यासाठी काहीतरी खायला घेणार आहोत आपण. खाऊया खरंच एवढ्या लांब येऊन. तर भावा आकाश, आजच्या दिवसासाठी तू काय बोलू शकतोस? काय ना, आजचा दिवस खेळून आलोय, दमलोय. अरे खेळून कसला, आता बाईक आल्याचं बोल यार तू. बायकला एकतर आपल्याला आता एवढ्या लांबून आलोय, पण काय आलो 5 वाजता पोहोचलो. 5 वाजता बंद व्हायचा टायमिंग. सॉरी मित्रांनो, नेक्स्ट टाइम नक्की येणार, तेव्हा नक्की जाणार आतमध्ये आणि लवकर येणार. आता आपल्याला जायला भेटलं नाही, 5 वाजले बंद. सॉरी भावानो. व्हिडिओ नक्की बघा पण आपला. खूप लांबचा प्रवास दिवा टू भायखला. खरंच खूप कंटाळा पण आला ट्रेनमधून, आणि गर्दी पण तुम्ही बघितलीच असाल. तर भावना फिरायला तर भेटलं नाही, पण काय करणार आता, थोडं पोटाचं बघायला हवं आहे. तर भायखला स्टेशनपासून नाही तर शेजारीच ग्रॅज्युएट वडापाव इथे स्पेशल भेटतो. भायखला स्टेशनच्या शेजारीच आहे. तर आपण ट्राय करणार आहोत. भायखला स्टेशनपासून जवळच आहे ग्रॅज्युएट वडापाव. आज आपण ट्राय करणार आहोत. तशी पण आकाशला पण भूक लागली, तर आपण आज भायखला त्याचा व्हिडिओ. दादा वडापाव द्या, 2 वडापाव. स्पेशल वडापाव, ग्रॅज्युएट वडापाव. काय कर बापरे, पाव सुंदर. लाजवाब. तुम्ही कधी आलात तर या. भायखला स्टेशनच्या शेजारीच आहे आपला ग्रॅज्युएट वडापाव, 1 नंबर. तर एका वडापावने तर पोट भरलं नाही, कारण भूक तर लागली आहे दिवसभर. त्याच्यामुळे आम्ही पॅटीस मागवले आत्ताच. तुला पण घेतो ना. तर वडापाव तर स्पेशलच होता, आणि आता पॅटीस ट्राय करणार आहोत आपण. मला तर वाटतं पॅटीससुद्धा एकदम स्पेशलच असणार आहे. एकच नंबर.